नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार, मी अजित पाटील, युवराज्य न्यूजपेपर संपादक, न्यूज चॅनल संपादक. आपल्या सर्वांचं युवराज्यामध्ये हार्दिक स्वागत. तर आज आम्ही दोघ जण येऊन याचं कारण म्हणजे आज उमेदवारी भरण्याची शेवटची तारीख होती आणि फार तरंबळ उडली होती. अनेकांना उमेदवारी मिळणार होती, एबी फॉर्म मिळणार होता, परंतु 3-4 नंतर टाइम संपला आणि एबी फॉर्मचं स्वप्न बनलं. बऱ्याच प्रचंड टेन्शन मध्ये पडली. एकंदरीत आपण सुरुवात आपण करूया पहिल्या वार्ड पासून. नेमकं किती निष्ठावंतावर अन्याय झालाय, काय काय झाले, काय सांगा. सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत. नांदेड वगळा महानगरपालिका निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज 30 तारीख, वेळ होती दुपारी 3 पर्यंतची. खऱ्या अर्थानं बघितलं गेलं गणेश सर, या ठिकाणी सर्व पक्षामध्ये म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीवरती सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा रोष हे नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, म्हणजे मुंबई असेल, या सर्व भागामध्ये भारतीय जनता पार्टीवरती सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळतोय. त्याचं रोष असण्याचं कारण असं आहे की निष्ठावंत डावलून उपऱ्यांना संधी भेटण्याचं या ठिकाणी प्रेक्षक लोक जे उमेदवार आहेत ते सांगत होते, भेटत होते, रडत होते की आम्हाला डावलून कुठतरी नवीन लोकांना, उपऱ्या लोकांना संधी देण्याचं कार्य भाजप करत आहे असं सांगत होते. अशा वेळेस आपण बघितलं नांदेड महानगरपालिकेमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी या ठिकाणी स्थापना केली ते आदरणीय चेतनबापू देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष होते. ज्यावेळेस या ठिकाणी काँग्रेस पक्षाची सत्ता होती गेल्या 25 वर्षापासून, या ठिकाणी एखादी सत्ता त्यांची होती काँग्रेस पक्षाची, त्याच्यापेक्षा जास्त काळ म्हणता येईल. या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम टिकून ठेवण्याचं कार्य चेतनबापू देशमुख असतील, त्यानंतर आपण अतुल साहेब असतील, यांच्या काळामध्ये लाट्या काट्या खाली आपण भारतीय जनता पार्टीला टिकून ठेवण्याचं कार्य याने केलं. ज्यावेळेस बघितलं गेलं की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती सुरू होत्या, त्या मुलाखतीमध्ये बापूसाहेबांची ज्यावेळेस मुलाखत द्यायची वेळ आली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये डोळ्यात पाणी येत होतं की ज्या माणसाने मुलाखती घ्यायला पाहिजे होत्या त्या माणसाला मुलाखत द्यायची वेळ आलेली आहे. आज त्यावेळेसची घटना ही सगळ्यात मोठी होती, प्रत्येकाच्या स्टेटसवरती फिरत होती बापूसाहेबांची. आज एवढं मोठं भारतीय जनता पार्टीचं कार्य आहे. या लाटामध्ये, काँग्रेसच्या लाटामध्ये भारतीय जनता पार्टी टिकून ठेवण्याचं कार्य चेतनबापून केलेलं आहे. आज त्या सर्वसामान्य चेतनबापूंची आज उमेदवारी जाहीर झाली. बापू इच्छुक होते, सर्वांच्या अपेक्षा होत्या, इच्छा होत्या, सर्वसामान्यांच्या भावना होत्या, कुठतरी चेतनबापूंना संधी दिली जाईल. चेतनबापूच नव्हे तर या ठिकाणी बघितलं गेलं दिलीपसिंग सोडे असतील, गेल्या वेळेस काँग्रेस पक्षाची लाट होती, 2 टर्म पासून बघतोय तर 2 टर्म पासून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती दिलीपसिंग सोडी हे खालच्या भागातून निवडून येतात, गुरुद्वारा भागातून निवडून येतात. त्या भागात त्यांचं थोडं मोठं कार्य आहे, पण त्यांना देखील तिकीट नाकारण्याचं कार्य केलेलं आहे. एकंदरीत बघितलं आता आपल्याकडे मठपती मॅडम आल्या होत्या, 15 वर्षापूर्वी कार्य करतायत. या सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि यांच्या डोळ्यामध्ये हसरू येत होते की आम्हाला कुठेतरी अन्याय भेटत, अन्याय होतोय. 4 वेळेस लढलेले 100% ते मुलाखती मध्ये आपण बघत होतो की जे करतायत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जे बघितलं गेलं, ही भारतीय जनता पार्टी चे नेते सांगत होते की आम्ही काँग्रेस मुक्त करू. बघितलं नांदेड महानगरपालिका काँग्रेस युक्त भाजपा झालेली आहे आपल्याला दिसतंय. आजची आपण जर बघितली एक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची यादी तर प्रभाग क्रमांक 1 पासून सुरुवात करा. या ठिकाणी जे प्रभागामध्ये जे गेल्या वेळेस काँग्रेस पक्षाकडून 4 नगरसेवक होते तेच काँग्रेस पक्षाचे 4 ला 4 उमेदवार या वेळेस भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. एकही उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जुना उमेदवार नाही की ज्या उमेदवाराला संधी दिली गेली पाहिजे, ज्यांचं या ठिकाणी कार्य होतं त्यांचं दिली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी खूप कार्य होते. सुनील राणे सारख्या माणसं तिकीट काढल्या गेलं, ज्या सुनील राणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र कष्ट केले, राणे साहेबांना तिकीट दिलं नाही. या ठिकाणी बघितलं भारतीय जनता पार्टीचं प्रभाग क्रमांक 1 असेल, आपण आता सांगितलं तर या ठिकाणी आपण नाव सांगूया. मी सांगतो नाव. अनुसूचित महिलांसाठी सरस्वती राऊत यांना तिकीट दिलंय, नरहरी राऊत. त्यानंतर दीपक सुभाष पाटील यांना तिकीट दिलंय. त्यासोबत ज्योती किसनराव कल्याणकर आणि दिनेश मोरताळे हे 4ही आहेत. आणि भाजपाची एक यादी फिरते, भाजपाचे काही निष्ठावान सांगतात की फक्त आम्हाला पहिल्या 5 वार्डामध्ये फक्त 3घांना संधी दिली असं सांगितलंय. आणि ह्या पहिल्या वार्डामध्ये मात्र एकाही भाजपाचा उमेदवार नाही, ते सगळ्याला सगळे काँग्रेसचे असं देखील आरोप होते. या संदर्भात काय सांगाल? चौघांची नाव मोरताळे, कल्याणकर, राऊत आणि पाटील. बघितलं गेलं तर याच्यातलं एक व्यक्तिमत्व सांगायचं म्हणजे सर्व पोलिटिशियनला माहिती आहे. तर एका उमेदवारापेक्षा बोललेलं बरं, पण बाकीचे 3 उमेदवार आहेत, हे 3 उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केल्या त्यांना संधी भेटली, लगेच उमेदवारी भेटली. ह्या 4ही उमेदवारांचं कार्य काँग्रेसमध्ये काय होतं काय नाही, काय कार्य
हे महानगरपालिका ह्या जनतेला माहिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे नक्कीच सर्व ठिकाणी रिझल्ट देखील पाहायला भेटतील. पण ज्यावेळेस आपण मतदारात सर्वे करत होतो त्यावेळेस विद्यमान नगरसेवकांवरती जनतेचा कुठतरी रोष असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्याच उमेदवारांना आता संधी दिली गेली आहे. मला एवढंच प्रश्न पडलाय, भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत लोकांना डावलण्याचं कार्य या ठिकाणी का केलं गेलंय आणि भारतीय जनता पार्टी निष्ठावंत असे प्रत्येक प्रभागात विशेषतः बघितलं गेलं तर भारतीय प्रभाग क्रमांक 1 हा आमदार बालाजी कल्याणकर यांचा मतदारसंघ आमदार बालाजीराव कल्याणकरचा गड मानला जातो. या ठिकाणी सुरुवातीला तर असं वाटत होतं की जे आमदार साहेबांचे सुपुत्र आहेत सुहास बालाजीराव कल्याणकर यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीची युती होईल आणि जागेचं शेवटी गणित बिघडलं गेलं. जागा कमी जास्त असल्यामुळे या ठिकाणी युती झाली नाही. पण तरी देखील बघितलं गेलं तर या ठिकाणी देखील प्रभाग 1 वरती कुठं निष्ठावंत लोकांवरती भाजपच्या अन्याय झालेला. या ठिकाणी बरेचसे निष्ठावंत लोक होते भाजपचे ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे लढत दिली होती, त्याला डावलण्याचं कार्य या ठिकाणी झालेलं आहे. एकंदरीत पाटील आपण पाहताना माजी आमदार अमरनाथ राजूरकर सध्याचे महानगराध्यक्ष भाजपाचे आहेत, त्यांच्या सहीचे पत्र आणि त्यांनी सगळ्याच्या मुलाखती घेऊन त्यांनीच उमेदवार जाहीर केले आणि त्यासोबतच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब भाजपामध्ये आल्यामुळे बरीच टीम काँग्रेसची टीम भाजपात आली त्यामुळे द्यावे लागले असेल. हे बघा गणेश सर, या ठिकाणी असं झालंय की या ठिकाणी महानगरपालिकेवरती नांदेडच्या सगळ्यात पहिले जी निवड केली गेली होती ते आदरणीय खासदार आपले आदरणीय खासदार अजितजी गोपचे निवड केली होती. महानगरपालिका त्यांच्याकडे जिम्मेदारी दिली होती. या ठिकाणी ते होते. त्याच्यानंतर बापू आपल्या अमरभाऊ राजूरकर ते होते. या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून बघितलं गेलं तर डॉक्टर अजित गोपछडे साहेब खासदार साहेब होते. पण त्यांना डावलून या ठिकाणी नंतर आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी ही वरून प्रस्ताव घेतला. वस्तू प्रस्ताव बदलून या ठिकाणी प्रभारी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे हे प्रभारी झाल्या. पण या प्रभारी असताना देखील या ठिकाणी पंकजाताई मुंडे या ठिकाणी मला आल्या नाही. त्यांच्याकडे खरं तर चार्ज होता, पण शेवटच्या क्षणामध्ये आदरणीय चव्हाण साहेबांकडे मी फॉर्म दिला गेले आणि त्यावेळेसच कुठतरी जाणवत होतं की आता निष्ठावंत लोकांना संधी दिल्या जाईल की नाही, जाणवत होतं निष्ठावंत लोकांना संधी भेटेल की नाही त्यावेळेस शाश्वतीच होत नव्हती. तसंच झालेलं आहे. यावेळेस निष्ठावंत लोकांना कुठतरी प्रभाग एकचा विषय नाही तर पूर्ण शहरामधला विषय आहे. पण ह्या ठिकाणी अमरराजूकर न्यायापेक्षा ह्या ठिकाणी नक्कीच अमरराजूकर तुम्ही नाव घेतलात, त्यांच्या जवळचे सर्व पदाधिकारी होते, त्याला त्यांनी संधी देण्याचं कार्य केलेलं आहे. या ठिकाणी चैतन्य गोपचे असतील किंवा अजित गोपछडे असतील तर निष्ठावंत लोकांना जेवढ्या अपेक्षा होत्या पण त्या ठिकाणी त्यांनाच डावलल्या गेल्यामुळे याचा प्रश्नच नव्हता. त्यासोबत पाटील वार्ड क्रमांक 2 मध्ये मिळतोय. सुरुवातीला अश्विनी सावते, सकाराम तुपेकर, कविता मुळे आणि सतीश पुंडलिकराव देशमुख या चौघांना दिलंय आणि भाजपाच्या काही निष्ठावंत लोकांची यादी फिरते की आमच्यात फक्त या ठिकाणी एकाही माणसाला उमेदवार दिले नाही. हे कसे होते या संदर्भात काय? नाही, प्रभाग क्रमांक 2 मध्ये गणेश सर भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवाराला जे की कैलास सावते भारतीय जनता पार्टी उमेदवार होते त्यांना प्रभाग क्रमांक 2 मध्ये उमेदवार दिली गेली आहे. पण जे भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार आहेत ते काँग्रेसचे नगरसेवक होते आणि त्यांनाच पसंती दिल्या गेली आहे. एक तर नाव असं आहे सतीश देशमुख तर्डेकर, हे तर कालपर्यंत काँग्रेसवासी होते. होते, आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला, लगेच तिकीट घेतलं आणि लगेच नगरसेवकच्या उमेदवाराला उभं पण टाकले. असं इथलं दोन गणित आहे. एकंदरीत पाटील आपण वार्ड क्रमांक 3 मध्ये जाऊया. सरिता उमेश पवळे, सदाशिव शंकरपुरी आणि मीना मारुती वाघ आणि श्रीराम दत्ता कोकाटे. यामध्ये मात्र मीना मारुती वाघ हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते, आपल्या युवाराजी चॅनलला त्यांनी मुलाखत देखील चांगली दिली आहे. तब्बल 30 वर्षापासून ते भाजपामध्ये कार्य करत होते. त्यांच्याबद्दल मात्र भाजप जे मूळ भाजपावासी लोक आहेत मात्र खुश आहेत. एकंदरीत तिघा संदर्भात काय सांगाल? प्रभाग क्रमांक 3 मध्ये 4 उमेदवार आहेत. याच्यामध्ये श्रीराम दत्ता कोकाटे हे शिवसेनेचे नगरसेवक होते. 2 ते 3 टर्म त्यांच्या आई होत्या, ते नगरसेवक होत्या. शिवसेनेपासून ते भाजपमध्ये ठाकरे गटातून आले आणि त्या ठिकाणी त्यांना उमेदवार दिल्या गेली. त्यानंतर आपण नाव घेतलं मारुती वाघ यांचं. मारुती वाघ हे खरंच निष्ठावान कार्यकर्ते, गेले किती दिवसापासून त्यांचं कार्य आहे. या गोष्टी कुठतरी एकाला तरी या ठिकाणी प्रभाग 3 मध्ये दिल्या गेली आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आनंद व्यक्त होतोय. त्यानंतर आपण सांगितलं नाव सदाशिव पुरी हे ओबीसी मध्ये हे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. गेल्या वेळेस काँग्रेस पक्षातून नगरसेवक आले होते आणि त्यांना यावेळेस दिल्या गेली आहे. चौथं नाव आहे उमेश पवळे, हे काँग्रेसचे नगरसेवक होते, त्यांना आता भाजपमध्ये उमेदवारी दिली गेली आहे. आणि या ठिकाणी बघितलं गेलं तर 2 नाव सोडले तर या ठिकाणी दोघांना काँग्रेसवासी लोकांना उमेदवारी दिली गेली आहे. नक्कीच साहेब, आता आपण वार्ड क्रमांक 4 कडे येणार आहोत. 4 म्हटल्यानंतर प्रशांत अण्णा तिडके यांचं नाव चांगलंच गाजतं. त्यामध्ये प्रशांत अण्णा तिडके आहेत, शैलजा किशोर स्वामी आहेत आणि सरिता बिरकले आहेत आणि दयानंद वाघमारे
एकंदर या चौघांना उमेदवारी दिली. मला वाटतं की चारही उमेदवार हे भाजपाला काही संबंध नसलेले उमेदवार आहेत. काय सांगाल या संदर्भात? याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण नाव घेतलं प्रशांत तिडगेंचं. त्यांचा प्रभाग क्रमांक 9 होता, बरं. पण त्यांना 9 मधून 4 मध्ये का पाठवलं गेलं, हा सगळ्यांना पहिला प्रश्न आहे. म्हणजे याबद्दल चार ठिकाणी निवडणूक लढवली होती. प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवार होते, नगरसेवक होते, बरं. त्यांचं या भागात काम होतं आणि नक्कीच या ठिकाणी ते विजयी होण्याची शक्यता होती, लोकांच्या मनामध्ये होते, काम देखील चांगलं होतं. पण त्यांना प्रभाग क्रमांक 9 मधून 4 मध्ये का पाठवलं गेलं, पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. बाकी जे तुम्ही नाव सांगितलं, शैलजा किशोर स्वामी हे नांदेडचे, साहेब, नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचं असं एकमेव घराणं आहे की त्या घराण्याला 2 उमेदवारी दिल्या गेली आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून शैलजा किशोर स्वामी आहेत, तर प्रभाग क्रमांक 9 मधून या ठिकाणी किशोर स्वामी उमेदवार आहेत. हे 2 उमेदवार या ठिकाणी आपण बघू शकतो केलेले आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं तर चारीला चारी नगरसेवक मला वाटतं की काँग्रेसवासी होते, ते आता भाजपमधून उमेदवार झालेले आहेत. नक्कीच प्रशांत अण्णा तिडके यांच्या जागेवरती गाडीवाले यांना उमेदवारी दिली आहे 9 मध्ये. एकंदरीत आपण जर 5चं जर पाहायला गेलं तर साहेबराव गायकवाड, जयश्री निलेश पावडे, शांभवी साले, प्रवीण सालेची बायको आहेत, त्यासोबत महेश करकदंडे यांना उमेदवारी. त्यामध्ये 2 मात्र भाजपातलेच आहेत असं, आणि भाजपातले जे काही मूळ भाजपाचे ते खुश आहेत. काय सांगायला संदर्भात? याच्यामध्ये बघितलं गेलं तर खऱ्या अर्थानं प्रवीण भाऊ साले यांचं भारतीय जनता पार्टीसाठी खूप मोठं कार्य आहे. हो. त्यांच्या कन्या श्री शांभी प्रवीण साले या ठिकाणी उभे टाकलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत आहेत, त्यांना संधी भेटलेली आहे. त्याच्यानंतर नाव घेतलं आपण साहेबराव गायकवाडांचं. साहेबराव गायकवाडांचं देखील कार्य गेल्या वेळेस देखील ते भाजपमधून उमेदवार होते, त्यांचं देखील या कार्य खूप मोठं चांगलं आहे. त्याला देखील ते भाजपचे आहेत, त्याच्यामुळे त्याला देखील या ठिकाणी चांगली संधी भेटलेली आहे. पण दुसरी जी 2 नावं घेतलेत आपण, तर त्या जयश्री निलेश पावडे महापौर होते माजी महापौर होत्या, काँग्रेसच्या महापौर होत्या आणि इतके दिवस काँग्रेसमध्ये होत्या. त्यांनी नंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर लगेच त्याला उमेदवारी भेटली गेली आहे. बहुतेक त्या तिकटाच्या याच्यावरती त्यांनी पक्षप्रवेश केला असावं, तिकीट घेतलं असावं. आणि त्यासोबत महेश कडकदंडे. महेश कनकदंडे हे प्रभाग क्रमांक 6चे गेल्या वेळेस नगरसेवक होते. त्यांना यावेळेस त्यांचा प्रभाग 5 मध्ये घेतला गेलं. बहुतेक त्यांच्या ठिकाणी प्रभाग 6 मध्ये दुसऱ्या कोणी ऍडजस्ट केला असेल, पण हे देखील काँग्रेसचे नगरसेवक आहेत. नक्कीच त्यासोबत दुसरे आता आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये जाणार आहोत. त्यामध्ये शीला किशोर भवरे, राजेश यन्नम, वैशाली देशमुख, वैशाली मिलिंद देशमुख आणि आशिष धोंडीराज नेरळकर. याच्यामध्ये बघितलं गेलं तर 2 जे उमेदवार आहेत, वैशालीताई मिलिंद देशमुख हे भाजपचे मूळ निवासी आहेत. त्याच्यानंतर बघितलं गेलं आशिष नेरळकर हे भाजपचे मूळ निवासी आहेत. दुसरे 2 नाव आहेत शीला किशोर भवरे. शीला हे काँग्रेसवासी नगरसेवक आहेत. आणि मला वाटतं भोरे साहेबांना काय पद होतं वाटतं महानगरपालिकेमध्ये. किशोर भोरे हे महानगरपालिकेमध्ये त्यांना काँग्रेस पक्षाने खूप संधी दिली, सभापती केलं, महापौर केलं, नगरसेवक केलं. अशा यांनी पक्षप्रवेश करून महापौर, एवढं मोठं महापौर पद असं त्यांना पद दिल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडणं चव्हाण साहेबच काँग्रेसमध्ये गेले, भाजपातले. पण उमेदवारावरती आशा होती ना लोकांची, कारण उमेदवारावरती लोकांची आशा होती. काँग्रेसकडून ते नगरसेवक झाले होते. आता नगरपालिकेचा विषय, ज्यावेळेस खासदारकीचं इलेक्शन त्यावेळेस आपण चव्हाण साहेबांवर बोलूया. आता नगरपालिकेचा विषय आहे, तर नगरसेवकावर आपण बोललं पाहिजे. नगरसेवकांचे आता पक्षप्रवेश केलं आणि लगेच त्यांना उमेदवारी दिली. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार होते, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, तर काम केलं, मेहनत घेतलं, असे पण उमेदवार होते. आपल्याकडे दोन्ही याद्या आहेत, ज्यांनी काम केलं. अशा लोकांना या ठिकाणी बघितलं, 2 नगरसेवकला सोडलं, दोघांना बघितलं. तर राजेश लक्ष्मीनारायण यन्नम. राजेश यन्नम साहेबांविषयी सांगायचं एवढंच आहे की ते कोणत्याही पक्षात असो, त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. विशेष म्हणजे बघितलं गेलं, सर्वसामान्यांसाठी ते अवरात्र असतात, पण त्यांनी पक्षप्रवेश केला. आणि विशेष म्हणजे त्यांच्याविषयी एवढं सांगायचं आहे की खूप पहिले पण ते भाजपच्या संपर्कात होते आणि शेवटी ते भाजपमध्ये आले, नगरसेवकचे उमेदवार झाले. आणि त्यांच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा असतात त्यांच्याकडून, यन्नम साहेबांकडून, आणि त्याचं कार्य खूप चांगल्या पद्धतीने प्रभागात आहे. लोकांच्या मिलिंद देशमुख आणि राजेश यन्नम हे सातत्याने लोकांसमोर असतात. म्हणजे एका फोनवरती काम करणारे दोन्ही माणसं आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने किती जरी पक्ष बदलले तर माणसं निवडून देतात, तसं कार्य म्हणजे राजेश यन्नमचं आहे. नक्कीच त्यासोबतच आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये पहिलाच उमेदवार आहे अ मध्ये संदीप सोनकांबळे, मोहिनीबाई विजय यवनकर आणि कविता गुद्दम आणि उमेश सिंग चौहान, अशोक सिंग चौहान. संदीप सोनकांबळेंना काँग्रेस पक्षाने स्वीकृत नगरसेवक केलं होतं, गेल्या वेळेस स्वीकृत नगरसेवक होते आणि आता त्यांना
संधी दिल्या गेली ती काँग्रेसचे साहेब मूळ निवासी. बरं. दुसरं नाव घेतलं आपण विजय येवणकर यांचं. विजय येवणकर नांदेड महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे महापौर होते. त्यांनी एवढी मोठी संधी त्याला काँग्रेस पक्षाने दिली होती. त्यांनी पक्षप्रवेश केला, लगेच त्याला या ठिकाणी संधी दिल्या गेली. तिसरं नाव आपण सांगितलं कविता नागनाथ. हा कविता नागनाथ गुद्दम. हे नवीन नाव आहे. बरं. यांचं आणि नाव उमेश सिंग अशोक सिंग चव्हाण. हा उमेशभाईचं कार्य ते पण काँग्रेसवासी आहेत, पण त्यांच्या मतदारसंघ प्रभागामध्ये चांगले कार्य आहे आणि लोकांचा मानणारा वर्ग आहे, पण ते देखील काँग्रेसवासी आहे. बरं. नक्कीच त्यासोबत वार्ड क्रमांक 9 मध्ये आपण जात आहोत. त्यासोबत मंजुषा प्रसाद राव नवळकर, किशोर स्वामी, सदिच्छा सोनी आणि बलवंत सिंग गाडीवाले, ही 4 नावं येतात. मला वाटतं ही 4ही नाव भाजपाचं कोणी यामध्ये येतात. या संदर्भात काय सांगाल? आता सांगितलं प्रभाग क्रमांक 9 एकमेव काँग्रेसचं घराणं आहे. आपल्या किशोर स्वामी साहेबांचं घराणं आहे. काँग्रेसमध्ये असताना आपण 2 तिकीट दिले होते आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये एवढे उमेदवारांची लाट असताना, उमेदवार इच्छुक असताना, बापू सारख्या माणसाला डावलं जात असताना, निष्ठावान लोक डावल्या जात असताना किशोर स्वामींच्या घरामध्ये 2 उमेदवार दिल्या गेली आहे. पण ही जसं लोहा नगरपालिकेमध्ये झालं होतं, भारतीय जनता पार्टीने एकाच घरात 6 उमेदवार दिले होते, तसा परिणाम या ठिकाणी नांदेड नगरपालिकेकडून एवढीच अपेक्षा घडून नाही. एवढंच अपेक्षा. सर बापूचा विषय उल्लेख केला. बापूचा नेमका वाईट कोणता होता? बापू साहेबांनी कुठे ऍडजस्ट करा म्हणून सांगितलं होतं. सर्वसामान्य माणसाहेब कुठे ऍडजस्ट करा, भाजपचे निवासी आहे. नक्कीच वार्ड क्रमांक 10 चा विषय आता येतो. प्रियंका संघरत्न कांबळे, संध्या महेंद्र गुदमगडे आणि सुदर्शन महेश खोपने आणि वीरेंद्र सिंग जयत सिंग गाडीवाले. यामध्ये महेश बाळू खोमणे यातलं नाव जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं गेल्या वेळेस देखील नाव होतं, या वेळेस देखील नाव आहे. ते भारतीय जनता पार्टीचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निकटवर्ती मानले जातात आणि त्यांना जे उमेदवार दिल्या गेले ते निष्ठावंत आहेत, एवढं माझं मत आहे. बाकीचे 3 नाव सांगितले त्याबद्दल गाडीवर साहेबांचं असतील, हे ते 3 वर्ष काँग्रेसवासी आहेत. एकंदरीत वार्ड क्रमांक 12 कडे आपण येतोय. जेबा मेहबीन जफर शेख भाजपाकडून आहेत, हसीना बेगम गुलाब आणि सय्यद सय्यद जमीर आणि शेख मोहसिन शेख शादुली. मला वाटते वार्ड क्रमांक 12 हा पूर्णपणे मुस्लिम उमेदवारांची त्याच प्रभागात वाटते. मला वाटते गेल्या वेळेस एकही नाव या नाव नाहीये. जे मुस्लिमचे नाव दिले गेले प्रभाग क्रमांक 12 मध्ये, या ठिकाणी जसं वर्तमानपत्र असेल, प्रसार माध्यमामधून भारतीय जनता पार्टीवरती आरोप होत आहे सातत्यानं की ज्या वेळेस सलाम चावलवाल्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला की रात्री त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदाधिकारी आहेत आणि अशोक चव्हाण साहेबांच्या रात्री 12 वाजता आपण गेल्याचं पाहिलेलं आहे सलाम चावलवाल्यांना. त्यावेळेस पासून कुठेतरी संशयाची सुई या मुस्लिम बहुल भागात फिरत आहे की भारतीय जनता पार्टीची बी टीम MIM आहे म्हणून बी टीम फिरत आहे. त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 12 असेल, प्रभाग क्रमांक 13 असेल, प्रभाग क्रमांक 14 असेल, ज्या ठिकाणी उमेदवार भारतीय जनता पार्टीला द्यावं लागले, मला वाटते प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रभाग क्रमांक 13 साहेब होते त्या ठिकाणी पूर्ण प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळाले नाहीत का दिले नाहीत हा संशोधनाचा विषय आहे. कारण या ठिकाणी तगड्या आव्हान या ठिकाणी असणार आहे आणि काँग्रेस पक्षातले असलेले माजी महापौर मसूद सेठ हे MIM मध्ये गेले. त्यांचा मला वाटतं बहुतेक 11च आहे. पण या ठिकाणी जर बघितलं गेलं तर समीकरण काय किंवा तडजोड काय हे संशोधनाचा विषय आहे. आता ही यादी म्हणजे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना पाठवली आहे. या यादीमध्ये मात्र 11 नाहीच, पूर्णपणेच वगळल्या गेलेली यादी या संदर्भात पुन्हा मी सांगितलं की आता बघत असेल आम्हाला सहकार्य तुमचा नाही. याच्यात बघितलं गेलं की प्रसार माध्यमामध्ये ज्यावेळेस चव्हाण साहेबांच्या घराच्या बाहेरचा व्हिडिओ सलाम चावलाचा व्हायरल झाला, ज्या पद्धतीनं माजी महापौर मसूद सेठ असतील, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला असतील, माजी नगरसेवक असतील, हबीब बागवान असतील, यांच्यासारखे दिग्गज नगरसेवक काँग्रेस पक्ष सोडून MI मध्ये प्रवेश करतायत, तेव्हा यांच्या पाठीमागचं लॉजिक काहीतरी असतंय आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये घरघर करतंय की ह्या ठिकाणी एवढ्या मोठ्या नगरसेवकांनी काँग्रेस सोडून MI मध्ये का गेलं. तेव्हापासून आणि शिवाजीनगरचा व्हिडिओ व्हायरल तेव्हापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरती संशयाची सुई फिरत आहे. पण या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी स्टेटमेंट देखील दिले की MIM चा माझा काही संबंध नाहीये. पण याच्यावरती आदरणीय प्रतापराव चिखले साहेबांनी संबंध दिले की अशोकराव चव्हाणांना हिरवा भाजपा करायचा आहे. यानंतर दुसरं स्टेटमेंट दिले खासदार साहेबांना की रवींद्र चव्हाण साहेब स्टेटमेंट बघू शकतो आपण. हे जे स्टेटमेंट दिले गेले हे भारतीय जनता पार्टीच्या अशोकराव चव्हाण साहेबांवरचे स्टेटमेंट आहेत आणि हे स्टेटमेंट जे आहे ते भारतीय जनता पार्टीची बी टीम MIM असल्याचं दर्शवत आहे.
13 मध्ये अंजन सुरेशचंद्र जोंधळे, शांता रामराव कोमटवार, नागेश गोविंद कोकुलवार आणि भालचंद्र रवींद्र पत्की. 14 मध्ये. 14 मध्ये, 13 मध्ये दिसली. माफ करा, मग मला वाटतंय 11, 12, पण या ठिकाणी 13, 14 मुस्लिम बहुल भाग आहेत. या ठिकाणी जर नाव तुम्ही सांगितले, पत्की हे नाव भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहे, ते निष्ठावंत आहेत. नागेश गोविंद कोकुलवार गेल्या वेळेस देखील नगरसेवक होते, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते, त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आहे. शांता कोमटवार, रामराव. हे जे 2 नाव आहेत ते मी पहिली वेळेस ऐकतोय, कारण अंजन सुरेशचंद्र जोंधळे, हे जे 2 नाव आपण सांगताय, हे 2 नाव अशी सर मला तेवढी शाश्वती नाहीये. पण मला असं वाटतं की यांचा पण भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नसावा बहुतेक. नाही. त्यासोबत 14 मध्ये सर आरपीआय ला दिली बघा. आरपीआय आठवले गटासाठी देखील उमेदवारी जाहीर केली, त्या उमेदवाराचं नाव दिलं नाही, फक्त आरपीआय एक म्हणून दिले. सर्वसाधारणमध्ये किरण बंडू पारदे आणि वंदना गंगाप्रसाद असोरे. भारतीय जनता पार्टी नांदेड शहरामध्ये 81 पैकी 75 सीट स्वतः लढवत आहे, तर 2 जागा ज्या आहेत आत्ताचा 14 प्रभाग आणि प्रभाग 20, ह्या 2 जागा भारतीय जनता पार्टीने आठवलेल्या गटाला सुटलेल्या आहेत. रिपाई आठवले गट हे भारतीय जनता पार्टी सोबत युतीमध्ये असल्यामुळे 2 जागा या ठिकाणी सोडलेल्या आहेत, त्यातली ही एक जागा आहे. नक्कीच. वार्ड क्रमांक 15 कडे आपण जाणार आहोत. प्रभाग क्रमांक बालाजी सटबाजी अलम खाने, विजया विजयराव पाठक, कोमल धनंजय माडेवार आणि आकाश बालाजीराव ठाक. ही 4ही नावं भाजपाशी कुठलाही संबंध नाही आणि भाजपातले काही लोक आहेत सतत भाजपमध्ये काम करणार, ते कुठे नाराज देखील या वार्डामध्ये. काय सांगाल या संदर्भात? मला वाटतं याच्यातलं सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टी नवीन दिल्ली आहे, त्याबद्दल त्यांचा प्रथमतः मी अभिनंदन व्यक्त करतो की नवीन का लोकांना म्हणून आपण संधी दिली, आणि जे सत्यानं घरांशाला डावलून आपण जे सत्य नगरसेवक बनते त्या डावलून आपण नवीन लोकांना संधी, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा प्रथमतः आभार व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो. आणि लोकांना संधी दिली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ते भविष्यामध्ये त्याच्यातून अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच. आपण प्रभाग क्रमांक 16 मध्ये येतोय. अजित पाटील यामध्ये मात्र 4 पैकी 3 लोक भाजपाचे लोक आहेत आणि भाजपा निष्ठावंत आहेत, त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी भाजपाच्या लोकांना खूप आनंद देतोय. हा प्रभाग क्रमांक आहे 16. रावत दीपक सिंग, रुची अलकेश भारती, ठाकूर अमृताबाई बजरंग सिंग, यादव तुळजाराम काँग्रेसचे बरोबर होते, परंतु 3 जण मात्र भाजपाचे. पहिलं नाव जे आपण घेतलं दीपक सिंग रावत, हे गेले 70 नगरसेवक आहेत, नांदेड भागाला माजी विरोधी पक्ष नेते आहेत. आणि खरं तर बघितलं विरोधी पक्षनेता असताना देखील त्यांचं चव्हाण साहेब असं चांगलं जमत होतं, आणि भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवारी त्यांचा आभार व्यक्त करतो. बाकीचे तुम्ही नाव सांगितले त्या नवीन लोकांना काय ठिकाणी संधी भेटली त्यांचा मी आनंद व्यक्त करतो. आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये आपण जातोय. यादव प्रभाबाई, कुंजीवाले मनप्रीत कौर, मुथा सुमित प्रकाश, नवाब गुरमीत सिंग. गुरमीत सिंग नवाब हे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. प्रकाश मुथा घराणे काँग्रेस पक्षाचं पारंपरिक घराणं आहे आणि त्यांना यावेळेस भारतीय जनता पार्टी उमेदवारी भेटलेली आहे. कुंजीवाले मनप्रीत कौर हे नवीन नाव आहे. प्रभाग क्रमांक 19 कडे आपण जाणार आहोत. अभिषेक सोदे, दीपाली संतोष मोरे, सुलोचना धोंडीबा काकडे आणि अनुराधा राजू काळे. आता आपण मला वाटतं आपण सिडकोकडे गेलो वाटते. कोटा. अभिषेक सौदे हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत. गेल्या वेळेस ते तुमच्या थोड्या मतात पराभव झाला होता आणि अभिषेक सौदेला यावेळेस उमेदवारी दिले गेले, त्याबद्दल आनंद व्यक्त आहे. पण बाकीचे तुम्ही 3 नाव सांगितले गेले. संतोष मोरे काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले आहेत. सुलोचना धोंडीबा काकडे ते काँग्रेसच्या जिल्हा सदस्यांच्या घरातले आहेत आणि राजू काळे हे काँग्रेसच्या घरातले आहेत. त्यासोबत आपण प्रभाग क्रमांक शेवटचा 20 मध्ये येत आहोत. तिथे देखील आरपीआय ला जागा पहिली दिलेली आहे, अनुसूचित जाती महिला एसीची. आणि त्यानंतर मंगला गजानन देशमुख, वैजनाथ ईश्वरराव देशमुख, सुवर्णा सतीश बसवदे आणि संजय घोगरे यांना देखील उमेदवारी दिले. संजय घोगरे भारतीय जनता पार्टीचे गेल्या वेळेसचे नगरसेवक राहिलेले आहेत आणि एकमेव त्या ठिकाणी मला वाटतं ते निवडून आले होते सिडको भागातून, बहुतेक 1-2 आले होते. पण संजय घोगरे भारतीय जनता पार्टी नगरसेवक आहेत, आई त्यांच्या नगरसेवक होत्या. सतीश बसवते हे काँग्रेस पक्षाचे होते, त्यांनी दहीहंडीचा खूप मोठा कार्यक्रम घेतला, पक्षप्रवेश घेतला भाजपमध्ये आणि ते आता उमेदवार झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण नाव सांगितलं गजानन देशमुख, हे मला वाटते काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. आणि वैजनाथ
ईश्वरराव वैजनाथ देशमुख हे मात्र भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते राहिले आहेत. गेल्या वेळेस देखील ते उमेदवार होते. नक्कीच आपले 1 ते 20 पर्यंत आपण अभ्यास बघितलाय. एकंदरीत आमचे युवाजी चॅनलचे संपादक अजित पाटील यांचे जी संपर्क असतो नांदेडमध्ये सातत्यानं असतो आणि चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून सातत्यानं वाद देखील असतो. ज्यांची त्यांनी चांगल्या प्रकारे नाव घेतली, त्यांनी काही लोकांचे संपर्क होते, परंतु काही जी नावं नवीन वाटली ती कुठेतरी लोकांकडे नव्हती आणि ती आयात उमेदवार देखील असू शकतात. कारण त्यात आपण जर पाहायला गेलं तर असंख्य ठिकाणी बऱ्याच जण सर मुंबई पुण्याहून लोक आले, 1-2 महिन्यापासून ठाम मांडून या ठिकाणी होते, खूप मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते. अशांना देखील बऱ्याच ठिकाणी संधी मिळाली, काही ठिकाणी डावळे आले गेले. परंतु भाजपामधले मात्र काही जी मूळ निवासी असतात, त्यामध्ये सांगायला म्हणजे त्यांची काही बॉडी असते, RSS असेल, बजरंग दल असेल, या गोष्टीमध्ये कुठेतरी काही लोकांना नाराज आहेत, काही लोकांमध्ये आनंद आहे. परंतु एकंदर पाहायला गेलं तर निकाल कसा येईल, म्हणजे आपला एक्झिट पोल कसा असेल यावेळी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्ह्यामध्ये 2 खासदार आहेत. भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी 4 आमदार आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. पण नुकतंच आपण ज्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातील नगरपालिकेचा निकाल बघितला, फक्त 3 जागेवरती आपण बघू शकतो, 13 पैकी फक्त 3 जागेवरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडून आलेली आहे. त्यामध्ये चव्हाण साहेबांचा मतदारसंघ होता मुदखेड आणि भोकर, त्याच्यामुळे चव्हाण साहेबांचे 2 सीट राहिलेले आहेत. आणि चव्हाण साहेबांच्या सीट वगळता 11 पैकी फक्त एकमेव कुंडलवाडी ही जागा भारतीय जनता पार्टीला भेटलेली आहे. 13 पैकी बाकी 2 ठिकाणी मित्रपक्ष बनता येईल भाजपचे, आता जे सध्या सांगतायत त्या पद्धतीनं या ठिकाणी बसप्पा मराठवाड्याची पार्टी नवीन आलेली आहे, त्यांची बिलोली मध्ये सत्ता आलेली आहे आणि धर्माबाद मध्ये सत्ता आलेली आहे. पण एकंदरीत बघितल्या गेलं पूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क होतं. किनवटमध्ये आमदार भिवराम केराम असताना किनवटची नगरपालिका गेली. मुखेडमध्ये आमदार तुषार आठवडे होते, त्याची नगरपालिका गेली. आमदार राजेश पवार आहेत, त्या ठिकाणी उमरी धर्मावर सत्ता गेली, नगरपालिका येऊ शकले नाहीत. एवढंच काय तर ह्या ठिकाणी बघितलं गेलं तर जितेश अंतापूरकर देगलूरचे आमदार आहेत, त्यांच्याकडे देगलूर, बिलोली आणि कुंडलवाडी होती. कुंडलवाडी सोडलं तर त्या ठिकाणी बिलोलीमध्ये त्याला पॅनल सुद्धा भारतीय जनता पार्टी देता आलं नाही. त्याच्या पाठिंबाचं कारण आता पण लोकांना समजलं नाही आणि देगलूरमध्ये सत्ता आली नाही. एकंदरीत पूर्ण जिल्ह्याचं चित्र जर बघितलं, फक्त 3 जागा या ठिकाणी भाजपची आलेली आहेत. याचा ग्रामीण भागातला कुठंतरी फटका भारतीय जनता पार्टीला बसेल का, हा मोठा आहे. तर बघितलं इतर पक्षासाठी जर विचार केला तर या ठिकाणी शिवसेनेच्या 2 जागा आलेल्या आहेत. बरोबर, शिवसेना शिंदे गटाची असेल, सुभाष मुंडे साहेब निवडून आलेले आहेत. तिकडे मुखेडमध्ये बघितलं देवडवर निवडून आलेले आहेत. इकडं चांगली बाब एवढी वाटते की ह्या ठिकाणी राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. एकमेव आमदार असताना त्यांनी बघितलं गेलं लोह्याला त्यांची सत्ता आलेली आहे, देगलूरला सत्ता आलेली आहे. हे चांगलं त्यांना यश या ठिकाणी भेटल्याचं आपण पाहू शकतो. उमरीला सत्ता आलेली आहे आणि एकट्या प्रतापराव चिखलीकर साहेबांनी मुखेडला मित्रपक्ष लढत होती आणि कंधारला 10-11 नगरसेवक आहेत. जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 74 नगरसेवक आहेत. तेवढं सगळं 4 आमदार 2 खासदार असताना पण प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांकडे एकमेव असताना प्रतापराव पाटील साहेबांनी जिल्ह्यामध्ये 71 नगरसेवक निवडले आहेत. भारतीय जनता पार्टी 74 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकट्या 71 नगरसेवक निवडण्याचं कार्य प्रतापराव पाटील साहेबांनी केलेलं आहे. आणि मुखेडचा जो नगराध्यक्ष आहे तो शिवसेनेचा आलेला, तो प्रतापराव पाटील साहेबांमुळे झालेला आहे. एवढी मोठी ताकद आहे. हीच ताकद जर बघितल्या गेली याचा फटका बसू शकतो. या ठिकाणी आता बघू शकतो, आता आपण जर चित्र बघितलं, आज ज्या पक्षांनी फॉर्म भरले त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षांनी 61 जागा भरलेल्या आहेत, तर वंचितनं 20. काँग्रेस आणि वंचितची युती आहे, या दोघांनी 21 जागा भरल्या. शिवसेना ठाकरे गटांनी मला वाटतं 40 ते 45 जागा भरलेल्या आहेत. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि या यांनी जवळपास 4 ते 65 जागा भरलेल्या आहेत. याचं बघू शकतो. या ठिकाणी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने 75 जागा स्वतः भरल्या, तर 2 जागा रिपाई दिलेल्या आहेत आणि एकमेव राहिली शिंदेसेना. शिंदेसेनेचा आकडा आतापर्यंत समोर आलेला नाहीये. हे असं पूर्ण चित्र आहे.